सांगून टाकावं, हे लग्न नाहीये, हे फक्त एक मिशन आहे. ज्या केदारवर तू स्वतःच्या नातवापेक्षा जास्त प्रेम करतेस ना, तो फक्त माझा एक मित्र आहे. तो माझा नवरा नाहीये. तुझा जीव आमच्यात जास्त अडकत चाललाय. या मिशनच्या शेवटी जिने माझ्यावर माझ्या आईपेक्षा जास्त प्रेम केलंय ना, तिला सगळ्यात जास्त दुखावणार आहे मी. माझ्या आईचं सत्य शोधताना तुझ्यावर अन्याय करणार आहे मी. आणि त्यासाठी तू मला माफ करशील का नाही मला नाही माहिती, पण मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही आणि तुझी माफी मागूही शकत नाही मी. तू समजून घ्यावं अशी माझी इच्छाच नाहीये, कारण तेवढी पात्रताच नाहीये माझी. सुमे, मी चुकलीये ग. रांगोळी काढून. हो ग आजी. आणि हे काय पांढरी रांगोळी कोण काढतो? अगं हळदी कुंकू वाहणार आहे ती, मी शिकवलंय तिला सगळं. असं कसं हो ना? जा. ऐका ना, मला कोणी हळद कुंकू आणून देता का? हो था. हे घे, मी घेऊन आलोय. अरे मामा थँक्यू. घे. अगं बाई, जावई बापू. नमस्कार नमस्कार. या या या. निशू मम्मा कशी मम्मा कशी आहेस तू? मी मस्त. तू कशी आहेस? खूप छान. वाव, एक झाली सगळी तयारी? अगं नाही ग, तू येणार होतीस ना, म्हणून तुझ्यासाठी बाकी ठेवली आहे. आता आलीस आहेस तर लवकर तयारी करून घे बघू. सीयूवी, माझ्याशिवाय ना या घरात काहीच होत नाही. जावई बापू, तुम्हाला एक सल्ला देऊ का मी? माणसांनी ना कुत्री मांजरी सगळं पाळावं, पण गैरसमज पाळू नयेत. मस्त आहे ग. अगं तुझे एवढे फोन येत असतात. बापरे, तुम्हालाही? हो, पण काय आहे ना, कामाच्या गडबडीत घेताच येत नाहीत मला. आणि हे काय, तुम्ही दोघंच आलात? तारेणी बाळा, आले आले. सासूबाई, दिवा लावून घेऊया. अगं जरा थांब ना थोडा वेळ. का? कुणी येणार आहे का? नाही तसं नाही. आजी, तू जर केदारची वाट बघत असशील ना, तर तो येणार नाही. तो येणार, कारण माझा धनुष ना काही झालं तरी येणार. माझा विश्वास आहे त्याच्यावर. कोणासाठी नाही, पण तारिणीसाठी नक्की येणार. प्रेम आहे त्याचं तारिणीवर. सासूबाई, तुम्हीच म्हणालात ना गैरसमज पाळायचा नाही म्हणून. काय? अगं पूजेला आलोय ना, पूजेला चाललोय. चल. त्याच्याबद्दल नाही बोलते मी. मग दोन्ही बाजूने कसली खेळतेस तू? हा, इथे मला सांगतेस काव्य आणि केदारचं लग्न करायचं असेल तर तारिणीवर लक्ष ठेव. तिच्या मागे मागे जा, केदारला भेटतेय का बघ. आणि तिथे कौशिकीला सांगतेस तारिणी आणि केदारचं लग्न लावून द्या. तुला काय वाटतं मला कळत नाही? हे सगळं तुला एकटीला पाहिजे म्हणून चाललंय ना तुझं? आत्तू, माय डार्लिंग आत्तू, तू हे जे काही समजतेस ना, असं काहीही नाहीये. मग कसं आहे? हा सगळा माझा प्लॅन आहे. कसला प्लॅन? त्या दोघांचं खरं बाहेर आणण्याचा. म्हणजे आत्तू, अगं तारिणी आणि केदार या दोघांचं लग्न झालेलंच नाहीये. त्यांचं लग्न झालं नाहीये? हो, त्यांचं लग्न खोटं आहे. नाही, कसं शक्य आहे? त्या केदारने तारिणीला मंगळसूत्र घातलंय सगळ्यांसमोर, ते पण वसुधाचं मंगळसूत्र. आणि काय बोलतेस,
खोटं कसं असेल त्यांचं लग्न? आणि तुला काय माहित ग, तुला कसं कळलं हे सगळं? आता हे मला कसं कळलं हे मी तुला नंतर सांगते, पण तू आता एवढंच लक्षात ठेव की आपण सगळे एकाच टीम मध्ये आहोत. तारिणी आणि केदार दोघे मिळून बेलसरे आणि खांडेकर या दोन्ही फॅमिलीजना फसवतायत, चीट करतायत ते. अगं त्यांचं खरं बाहेर आणण्यासाठीच मी सुमी आजीला तारिणीवर आणि कौशिकी ताईंना केदारवर प्रेशर आणायला सांगितलं. का? खरं लग्न करावं त्यांनी म्हणून? अगं नाही ग तू, जर त्यांचं लग्न खोटं आहे तर ते खरे खरे रिच्युअल्स कसे करतील? ते सगळ्यांसमोर नाहीच म्हणतील ना. आणि मग लवकरच त्यांचं या खोट्या लग्नाचं खरं सत्य सगळ्यांसमोर येईल. यू जस्ट वेट अँड वॉच. हो. आम्ही तर इथेच होतो, तू कुठून आलास? खिडकीतून आला. खिडकीतून? हा ते मी हो म्हणजे नाही ते हो की नाही? हो तारिणीला भेटायला. घ्या, आयुष्य बदललं पण घरातल्या मुलींना चोरून भेटायची सवय बदलत नाही ना तुझी. रेखा, घरच्या जावयाशी असं बोलतात का? आणि तो कोणी दुसऱ्या मुलीला नाही भेटायला आला, स्वतःच्या लग्नाच्या बायकोला भेटायला आलाय. ते काय म्हणतात ते हल्ली नाही का, हा सरप्राईज द्यायला आलाय बायकोला. हो की नाही रे धनुष? हो सरप्राईज. बघ किती गुणाचा आहे माझा नातू. हा सण आहे म्हणल्यावर धावत आला तुला भेटायला. आणि तू माझ्या हिरोवर रुसून बसलीस होय ग? याला म्हणतात खरं प्रेम.